खरं म्हणजे स्त्रियांमधील हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी, अधिक सूक्ष्म आणि अनेकदा गोंधळात टाकणारी असतात. त्यामुळे अनेक स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात आणि उपचारात विलंब होतो. स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची वेगळी लक्षणे दिसतात, जी की पुरुषांपेक्षा वेगळी असतात. ती आज आपण जाणून घेणार आहोत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे छातीत हलका दाब किंवा अस्वस्थता. वेदना होत नाहीत. पुरुषांप्रमाणे तीव्र दाब किंवा चिरण्यासारखी वेदना न येता स्त्रियांना हलकी जळजळ, घट्टपणा किंवा घशात काहीतरी अडकलं आहे अशी भावना जाणवते. काही वेळा वेदना फक्त छातीच्या डाव्या बाजूला नसून मान, जबडा किंवा पाठीमध्ये जाणवते. पाठीमध्ये किंवा खांद्यात वेदना. बऱ्याच स्त्रियांना मणक्याच्या मधोमध, पाठीवर किंवा दोन्ही खांद्यांमध्ये ताण किंवा वेदना जाणवतात. हे विशेषतः थकवा किंवा पेशी दुखणं म्हणून समजलं जातं आणि त्या डॉक्टरांकडे जात नाहीत. तिसरं महत्त्वाचं म्हणजे थकवा आणि अशक्तपणा. हे ठळक लक्षण दिसतं स्त्रियांमध्ये. हार्ट अटॅक येण्याआधी काही दिवसापासून किंवा आठवड्यांपासून स्त्रियांना अकारण प्रचंड थकवा, शरीरात शक्ती नसल्यासारखं वाटतं किंवा छोट्या कामानंतरही दम लागतो. त्यालाच त्या कामाचा ताण, वय किंवा हार्मोनल बदल झाला आहे असं समजतात. त्याचप्रमाणे श्वास घेण्यात अडचण. छातीत वेदना नसली तरी श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो. विशेषतः झोपताना किंवा थोडं चालल्यावर श्वास गुदमरतो. पण छातीत वेदना नसल्याने लक्ष जात नाही. मळमळ, उलट्या किंवा पोटात जळजळ. काही स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणं म्हणजे पोटदुखी, गॅस, ॲसिडिटी, मळमळ अशा स्वरूपात होते. हे प्रामुख्याने गॅस झाला आहे किंवा पोट खराब झालं आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. 6वं महत्त्वाचं लक्षण म्हणजे घाम येणं. अचानक थंड, चिकट घाम येतो आणि अशक्तपणा जाणवतो. हे सर्दी किंवा हार्मोनल स्वेद म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मान, जबडा किंवा घशात वेदना होतात. ही वेदना छातीतून न जाता थेट जबड्यात, मानेला किंवा कानाजवळ जाते. महिलांमध्ये हे दात दुखतोय किंवा घसा दुखतोय म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. 8वं महत्त्वाचं लक्षण म्हणजे चक्कर येणं किंवा डोकं हलकं वाटणं. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे मेंदूला ऑक्सिजन कमी पोचतो आणि स्त्रियांना चक्कर किंवा बेशुद्धपणा किंवा अस्पष्ट दिसू लागतं. हे लक्षण देखील त्यात तणाव किंवा ब्लड प्रेशर कमी झाले म्हणून दुर्लक्ष करतात. स्त्रिया का या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे कुटुंब, कामाची जबाबदारी, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. लक्षणे सौम्य असतात, त्यामुळे वेदना तीव्र नसल्यामुळे त्यांना त्याचं काही वाटत नाही किंवा मोनोपॉज किंवा हार्मोनल बदलांसारखे बदल आहेत असं वाटतं आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. हार्ट अटॅक फक्त पुरुषांनाच येतो हा गैरसमज आहे. त्यामुळे त्या डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतात. तर डॉक्टरांकडे त्यांनी कधी जावं? ही लक्षणं दिसताच त्यांनी डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे श्वास घेण्यास त्रास, छातीमध्ये, पाठीमध्ये किंवा जबड्यात दाब, घाम, चक्कर, उलटी किंवा थकवा असेल तर लगेच हृदयरोगाच्या डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. स्त्रियांनी हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काळजी घ्यावी, जसं की दररोज 30 मिनिटे हलका व्यायाम करावा. व्यायाम, योगामुळे हृदयाची गती नियंत्रित राहते, रक्तदाब संतुलित राहतो आणि ताणतणाव कमी होतो. हे तिन्ही हार्ट अटॅक टाळण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे दररोज 7 ते 8 तासाची झोप घ्या, तणाव कमी करा, निसर्गामध्ये फिरायला जा, धूम्रपान टाळा, मद्यपान टाळा. आहारामध्ये भाज्या, फळे, ओट्स, बदाम, ग्रीन टी यांचा समावेश करा. मीठ, साखर कमी करा. तळलेले, जास्त तेलकट पदार्थ टाळा. योगासने करा. तुमचे सतत हालचाल होईल याकडे लक्ष द्या. स्ट्रेचिंग करा. त्याचप्रमाणे दररोज ताडासन, भुजंगासन तुम्ही करू शकता. सायकलिंग करू शकता. नाहीच जमले तरी तुम्ही दररोज 30 ते 45 मिनिटे दररोज चालू शकता. स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात तर कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात. म्हणून त्या फक्त कुटुंबासाठीच राबत असतात, स्वतःचा विचार करत नाहीत. तेव्हा असं न करता स्त्रियांनो स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःच्या आहाराकडे, आरोग्याकडे लक्ष द्या. इतरांच्या जबाबदाऱ्या सांभाळत, कर्तव्य पार पाडत तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात. जर तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर एक दिवस तुमचं आरोग्य तुम्हाला धोका देऊ शकतं. मुलं, नवरा, सासू, सासरे यांचं बघता बघता एक दिवस तुम्हीच या जगामध्ये नसाल.
तेव्हा सर्व जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. आवडी निवडी छंद याकडेही आवर्जून लक्ष द्या. तुम्हीच स्वतः तुमच्यामध्ये बदल घडवू शकता, नवीन छंद जोपासू शकता, नवीन गोष्टी शिकू शकता. यासाठी फक्त वेळ काढणं गरजेचं आहे. तेव्हा या सगळ्या संसाराच्या गाड्यातून स्वतःसाठी वेळ काढा. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्य आहे तरच तुमचं कुटुंब आहे आणि तुम्ही आहात तरच तुमचं कुटुंब आहे. अन्यथा सगळं व्यर्थ आहे याची नक्कीच जाणीव ठेवा.